नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं तळलेल्या कारल्याची सुकी भाजी बनवणार आहे. ही जर भाजी तुम्ही बनवली तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात किंवा ज्यांना कारला आवडत नसेल तीसुद्धा खूप आवडीने खातात. तर इथे मी कारल्याच्या साली काढून घेतल्या होत्या. सगळ्या कारलं मी गोल गोल चकल्या कापून घेतल्यात कारल्याच्या. एक कारलं ठेवलं होतं मी दाखवण्यासाठी. तर हे गोल गोल चकल्या कापून घेतल्यात, त्याच्यामधलं बी काढून घ्यायचं आपल्याला. जर त्यातमध्ये जास्त निबर बी असतं तर काढायचं. काय काय कारले असे कवळे असतात, त्यातमध्ये काही बी नसतं जास्त. त्यातमध्ये मी सगळ्या असं बिया काढून घेतल्यात आणि पाण्यामध्ये घालून ठेवल्यात मीठ टाकून. इथं मी 4 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले होते उभे. तर हे 5-10 मिनटं मी पाण्यामध्ये घालून ठेवले होते कारल्याच्या चकल्या. हे सगळ्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. एका ह्याच्यात ठेवले मी चाळणीमध्ये. त्यानंतर एक 10-5 मिनटं झाली की हे कारले सगळे एका स्वच्छ रुमाल धुतलेला असेल त्याच्यावरती टाकून घ्यायचे. त्याचं पूर्ण असं पाणी हे करून घ्यायचं आहे आपल्याला. रुमालावर टाकून पूर्ण कोरडं करून घ्यायचे ते कारल्याच्या चकल्या. त्यात अजिबात असं पाणी नाही ठेवायचं, कारण का तेलामध्ये आपण वल्लं टाकलं तर ते तेलामध्ये हे होईल, उडण जास्त. ते इथं गॅसवरती मी कढई ठेवली, त्यातमध्ये तेल ठेवलं. फुल गॅस करायचा आपल्याला आणि तेलाला चांगलं असं गरम होऊन द्यायचं. आणि त्यातमध्येही कारल्याच्या चकल्या टाकायच्यात. त्या चकल्या चांगल्या आपल्याला लाल रंग येईस्तोपर्यंत तळून घ्यायच्यात तेलामध्ये. तर इथं बघा चांगला लाल रंग आला आहे. एकदम असं कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायच्यात तेलामध्ये कारल्याच्या चकल्या. आणि त्याच तेलामध्ये आपल्याला जो आपण कांदा घेतला होता उभा कापून, तो पण टाकायचा आहे. तो कांदासुद्धा आपल्याला चांगला लाल रंग येईस्तोपर्यंत तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. एकदम कुरकुरीत कांदा करून घ्यायचा आहे. इथे कांदा चांगला आपला तळून झाला आहे, एकदम लाल रंग आला आहे कांद्याला पण, एकदम कुरकुरीत झाला आहे. तो कांदा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. जे आपण कारल्याच्या चकल्या तळून घेतल्या होत्या त्यातमध्येच टाकायचं आहे. तर असं जर तळून कांदा टाकला ह्यातमध्ये एकदम कुरकुरीत होईस्तोपर्यंत कारल्यामध्ये, तर ह्याने कारल्याची चव जास्त वाढते. इथं आपल्याला कढईत थोडंसंच तेल वाटायचं. आता जास्त तेल नाही वाटायचं, कारण का आपण कारल्याच्या चकल्या पण तळल्यात आणि कांदा पण तळून घेतला आहे, त्यामुळे आता कमीच तेल वापरायचं. तिथं मी जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली. हे सगळं चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घरचा मसाला टाकला आहे मी. 1.5 चमचा हळद घातली, धनापूड घातली. आता हे सगळं आपल्याला कारल्याच्या चकल्या आणि जो तळून घेतलेला कांदा होता ह्यातमध्ये घालायचं आहे कढईमध्ये, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ते सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. ह्याच्यावरती आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे थोडंसं. ह्याच्यावर थोडासा पाण्याचा हाताने शितोडा मारायचा, जास्त नाही पाणी मारायचं ह्याच्यावर. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा कारल्याची. खूप छान लागते खायला, मुलं पण खूप आवडीने खातात. तर थोडंसं मी चवीपुरतं मीठ घातलं आहे. थोडंसं हाताने पाण्याचा शितोडा मारून थोडंसं झाकण ठेवायचं 1 मिनटं, जास्त नाही ठेवायचं. तरी अशी कारल्याची भाजी बनवल्यानंतर मुलं पण आवडीने खातात, आणि ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातात. तरी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते, किंवा वरण भातासोबत. तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा. आणि कांदा असाच एकदम कुरकुरीत होऊन तळलेला कांदाच घाला, कारण का त्या कांद्यामुळे ह्या कारल्याच्या भाजीला जास्त चव येते. ह्याच्यावर मी थोडीशी वरून कोथिंबीर घातली. तेच आपली तळलेल्या कारल्याची सुकी भाजी तयार झाली. मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा कारल्याची अशीच भाजी बनवा. कॉमेंटमध्ये सांगा मला कशी झाली ती. त्यानंतर इथं थोडंसं मी वरून किसलेलं खोबरं घातलं आहे. इथं कारल्याची भाजी आपली तयार झाली.